या सविस्तर माहितीबद्दल या बोगद्याच्या जवळ प्रचंड मोठ्या प्रमाणात माती रेल्वे ट्रॅकवर होती आणि ती हटवण्याचं काम आता पूर्ण झालंय। बोलूयात अन्य काही बातम्यांकडे। विशाळगडावर झालेलं अतिक्रमण हटवण्यासाठी करण्यात आलेल्या आंदोलनाला काल हिंसक वळण लागलं होतं। या प्रकरणी पोलिसांच्याकडून संभाजीराजे छत्रपती यांच्यासह अनेकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। यानंतर संभाजीराजे स्वतः शाहूवाडी पोलीस स्थानकात पोहोचले आणि शिवभक्तांवरचे गुन्हे मागे घेण्याची मागणी करत त्यांनी पोलीस स्टेशनमध्येच ठिय्या मांडलाय। माझ्यावर गुन्हा दाखल झाला आहे का तेही मला सांगा, असा छत्रपती संभाजीराजे यांचा आग्रह आहे। ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत जोडले गेलेत थेट पोलीस स्टेशनच्या परिसरातून। ज्ञानेश्वर, सध्याची काय अपडेट आहे? इथे पोलीस आणि संभाजीराजे छत्रपती यांच्यात काय बातचीत सुरू आहे? मिलिंद सर, मी सध्या शाहूवाडी पोलीस स्टेशनच्या दारातच आहे आणि या ठिकाणी पाहायला गेलं तर आतमध्ये जायचे संभाजीराजे छत्रपती गेल्या 2 तासाहून अधिक काळ आहे ते आत ठाण मांडून बसलेले आहेत। नेमका माझ्यावरती गुन्हा दाखल झाला आहे का नाही याचं स्पष्टीकरण द्या, आणि जर शिवभक्तांच्यावरती जर सुद्धा गुन्हे दाखल झाले तर ते गुन्हे माझ्यावरती सुद्धा दाखल करा, अशा पद्धतीची मागणी आणि अपेक्षा आहे ते संभाजीराजे छत्रपती करताना पाहायला मिळतात। मात्र गेल्या 2 तासापासून त्याचं उत्तर अद्यापही मिळालेले नाही आणि त्यामुळे एकूणच पाहायला गेलं तर संभाजीराजे यांचे समर्थक आणि कार्यकर्ते सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी जमा झाल्याचं पाहायला मिळते। जर एखाद्या वेळी संभाजीराजे यांना अटक झाली तर मात्र महाराष्ट्रभर आम्ही तीव्र आंदोलन करू, जेलभर आंदोलन करू, अशा पद्धतीचा इशारा आहे तो स्पष्टपणे या ठिकाणी कार्यकर्ते देताना पाहायला मिळतात। एकूणच पाहायला गेलं तर संभाजीराजे सुद्धा आता आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतं। त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालाय का नाही हे प्रशासन अद्यापही सांगायला तयार नाही। मात्र इतर शिवभक्तांच्या वरती जर गुन्हा दाखल होत असेल तर तो मी माझ्या अंगावरती घ्यायला तयार आहे आणि स्वराज्य संघटना या सगळ्यांच्या पाठीशी उभा राहील, अशा पद्धतीचा विश्वास सुद्धा आहे तो संभाजीराजे यांच्या स्वराज्य संघटनेने दिलेला आहे। आणि एकूणच या ठिकाणी पाहायला गेलं तर सकाळपासूनच संभाजीराजे या ठिकाणी दाखल झाल्यानंतर तणावपूर्ण परिस्थिती आहे ती या ठिकाणी पाहायला मिळते। संभाजीराजे यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आहे ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि संभाजीराजे यांच्या पाठीशी ते ठामपणे उभा राहण्याचा आहे ते सांगत आहेत। एकूणच पाहायला गेलं तर पोलीस मात्र अद्यापही या संदर्भातली आहे ती माहिती देताना तयार नाहीत आणि त्यामुळे नेमकी पुढची भूमिका काय घ्यायची याबाबत आता संभाजीराजे काही वेळातच बाहेर आल्यानंतर माध्यमांची स्पष्टीकरण देतील। मात्र एकूणच पाहायला गेलं तर आपण आधी ऐकूयात चांगलाच तापल्याचं पाहायला मिळते। शाहू महाराज यांनी सुद्धा या ज्ञानेश्वर, माझा आवाज पोहोचतो, मी थोडं थांबवतो तुला। काही शिवभक्तांच्या प्रतिक्रिया आपल्यापर्यंत आले त्याआधी आपण ऐकूयात। शिवभक्तांवर गुन्हे दाखल करणार असाल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा, ही छत्रपती संभाजीराजेंची भूमिका होती आणि तशा पद्धतीने विचारायला संभाजीराजे या ठिकाणी आले होते। जवळपास 1-1.5 तास ही सगळी चर्चा चालू आहे। संभाजीराजेंचा प्रश्न असा आहे त्यांना, जर तुम्ही त्यांच्यावर गुन्हा दाखल करताय तर माझ्यावरही गुन्हा दाखल करा आणि माझ्यावर गुन्हा दाखल आहे का याचं उत्तर द्या। या ठिकाणी असणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे त्या प्रश्नाला उत्तर नसल्यामुळं छत्रपती संभाजीराजेंनी स्वतःला या पोलीस स्टेशनमध्ये त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये थांबवून घेतलेला आहे। जोपर्यंत मला उत्तर मिळत नाही तोपर्यंत ते या ठिकाणावर बाहेर न पडण्याच्या बद्दल याची साशंकता आहे। कोल्हापूरचे लोकप्रतिनिधी, पालकमंत्री आणि इतर लोकप्रतिनिधी असं सांगतायत की कोर्टाचे आदेश असताना सुद्धा संभाजीराजे यांनी त्या ठिकाणी जाऊन अतिक्रमण हटवण्याचा प्रयत्न केला। मुळात महाराष्ट्रात एक निगेटिव्ह नेरेटिव्ह सेट करण्याचं षडयंत्र चालू आहे आणि त्या षडयंत्राचा भाग म्हणून अशा प्रकारे हे करतायत। तिकडे विशाळगडावर काल झालेल्या हिंसाचाराच्या नंतर आता खासदार शाहू महाराज सुद्धा या आंदोलनात उतरलेत। विशाळगडावर झालेल्या घटनेचा त्यांनी निषेध केला आहे। विशाळगडावर झालेली घटना म्हणजे जिल्हा प्रशासनाचं अपयश असल्याचं त्यांनी म्हटलं आहे। याबद्दल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासोबत संभाजीराजे यांची बैठक व्हावी अशी अपेक्षा असून बैठक का घेतली नाही असा प्रश्न त्यांनी केला आहे। नुकसानग्रस्तांना तातडीनं भरपाई देण्यात यावी अशी मागणी खासदार शाहू महाराज यांनी राज्य सरकारकडे केली आहे।
ही आपण लाईव्ह दृश्य पाहतो आहोत शाहूवाडी पोलीस स्टेशनच्या इथे. संभाजीराजे छत्रपती आता माध्यमांशी बातचीत करतायत. पोलिसांशी नेमकं काय बोलणं झालं, कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे, हे आपण त्यांच्याकडनं सविस्तर जाणून घेऊयात. पोलीस प्रशासनाकडून आपल्याला काय उत्तर मिळालं, नेमकं काय प्रथमतः मी इथं हजर होण्यासाठीच इथं आलो होतो, कारण का मला कोल्हापूरच्या प्रेसमध्ये अनेक इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा प्रिंट मीडियाच्या लोकांनी मला प्रश्नच केला होता की तुमच्यावर गुन्हा नोंद झालेला असं समजते, आणि म्हणून मला स्वतः वाटलं की आपण कायदा सुव्यवस्था मानणारा हा संभाजी छत्रपती आहे, आणि म्हणून आपण आणि काही करण्यापेक्षा त्यापेक्षा आपणच इथं स्वतः हजर व्हायला येऊ, आणि म्हणून मी आज शाहूवाडी पोलीस स्टेशनला इथं आलो होतो. मी त्यांना सुरुवातीला हा प्रश्न केला की खऱ्या अर्थाने ज्या अनेक शिवभक्तांच्यावर गुन्हा नोंद केलेला आहे, तर त्यांना जबाबदार धरण्यापेक्षा तुम्ही मला जबाबदार धरा आणि माझ्यावरच गुन्हा नोंद करा, असं मी त्यांना सांगितलं. मग अनेक जो दीड तास जे तुम्ही म्हणता की बरीच चर्चा चालू होती, बरीच चर्चा झाली, बरीच सविस्तर चर्चा झाली. अनेक ठिकाणी काय काय चुकलं, काय काय नाही, सगळ्या गोष्टी. त्यात मी त्यांना सारखं विचारतो होतो की माझ्यावर गुन्हा नोंद झाला आहे का, आणि त्यांनी आता शेवटपर्यंत त्याचं उत्तर दिलं नाही मला. त्यांनी हो सुद्धा म्हटलं नाही आणि त्यांनी मला नाही सुद्धा म्हटलेलं आहे. आता हे नेमकं काय हे मला कल्पना नाही आहे. आता परत निघायच्या अगोदर मी त्यांना म्हटलं की माझ्यावर गुन्हा नोंद झाला असेल तर मला ह्या मिनिटालाच मला परत कोल्हापूरला जायची काही गरज नाही, मी इथं हजर राहतो. ते काही त्यांनी त्याच्यावर भाष्य केलं नाही, आणि ते इतकेच म्हटले आम्ही ह्याच्यावर काही बोलू शकत नाही, हो सुद्धा नाही आणि नाही सुद्धा नाही. ही शेवटची जी चर्चा झालेली आहे, आणि या चर्चेच्या झाल्यानंतर मी आज तुमच्या समोर इथं उभा आहे. निघणार आहात विशाळगडावर, अतिक्रमण काढायचं काम सुरू झाले अशी माहिती मिळते. नाही, मला सुद्धा अतिक्रमण काढण्याची माहिती मिळाली. त्यांनी सुद्धा मला सांगितलं, असिस्टंट एसपीने सांगितलं मला की तिथं काल मुख्यमंत्र्यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांनी जो शब्द दिल्याप्रमाणे, आश्वासन दिल्याप्रमाणे अतिक्रमण विशाळगड किल्ल्यावर सुरुवात झालेली आहे राजे काढण्याची. अनेक शिवभक्तांच्यावरती गुन्हे दाखल झाले, या शिवभक्तांच्या पाठीशी आता तुम्ही कशा पद्धतीने उभा राहणार? आणि दुसरा विषय महत्वाचा, जे जातीय रंग देण्यात यायला लागलेलं आहे, तर पहिल्यांदा जर कोणाचा असेल तर ते प्रकाश पाटील आहेत, वेल्लाळ आहेत. म्हणजे हे काय ठरवून केलेलं नाहीये, पण जे पहिले 2 अतिक्रमण निघालेत किंवा आलेले आहेत हे या हिंदू समाजातले लोक आहेत. म्हणजे ते हिंदू मुस्लिम जे लावा लागलेले आहेत किंवा अनेक लोक त्याला अटॅच करतात, हा तो विषय नाही. माझा तो प्रामाणिक हेतूच होता की विशाळगडमधली ज्यांचं अतिक्रमण आहे, ज्यांचं नोंद आहे सरकारमध्ये, ते अतिक्रमण सगळ्यांचं निघालं पाहिजे तिथून. आणि ती भूमिका जी मी मांडली होती तिची सुरुवात आजपासून तिथं झालेली. तुमच्यावर गुन्हा दाखल आहे की नाही हे अजून स्पष्ट केलं नाही, मात्र अनेक शिवभक्तांवर गुन्हे दाखल झाले, त्या संदर्भात काय भूमिका आहे, त्या संदर्भात काही बोलणं झालं? आणि अनेक मुलांची धरपकड जी आहे त्याच्यामध्ये असणार नाही. मी त्यांना हेच सांगितलं की त्यांना तुम्ही जबाबदार ठरता, तर त्याच्यापेक्षा पहिलं जबाबदार राजे हिंदी में बता दीजिए. नाही वो शाहू महाराजांनी देखील या सगळ्यावरती ही सगळी प्रसिद्धी पत्रक काढलंय, घटना जी आहे ती निंदनीय आहे. पत्रक काढलंय शाहू महाराजांनी, आणि हा जो काय प्रकार घडला त्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे, दुर्दैवी प्रकार आहे असं म्हटलेलं आहे. आणि उद्या ते विशाळगडावरच्या पायथ्याशी भेट देखील पाहिली. पत्रकामध्ये मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक लावायला पाहिजे होती असं सुद्धा उल्लेख आहे. त्याबाबतचं पत्र दिलं होतं, मात्र या सगळ्यावरती ताशेरे जे आहे ते संभाजीराजे यांची भेट घडवून द्यायला पाहिजे होती, पण प्रशासनानं ती भेट घडवून दिली नाही, म्हणून हे सगळं घडले. आणि यासाठी प्रशासनाला जबाबदार धरलं. छत्रपती शाहू महाराजांनी 2 भूमिका घेतल्या. एक भूमिका ते खासदार म्हणून सुद्धा घेत होते,
खासदार म्हणून घेत होते आणि एक भूमिका वडील म्हणून घेत होते. आणि हे घेत असताना त्याच्यात प्रामुख्याने 2 भूमिका जे मला दिसतात. तर मी स्वपत्र आत्ताच ओझरतं ते मी पाहिलं. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना म्हटलं होतं की छत्रपती संभाजींची मीटिंग ही आपण मुख्यमंत्र्यांच्या बरोबर उपमुख्यमंत्र्यांच्या बरोबर ही मीटिंग लावावी. हे बरोबर आहे, हे काही चुकीचं नाही. कारण का त्या चर्चेत मी सुद्धा होतो, फोनवर आमची चर्चा झाली. मगाशी मी प्रेस कॉन्फरन्समध्ये सुद्धा म्हटलं की प्रोटोकॉलनी थोड्या गोष्टी मला बोलता येत नाहीत, त्यांच्याकडून आलंय म्हणून मी आता स्पष्टीकरण द्यायला मला काय हरकत नाही. छत्रपती शाहू महाराजांनी मला सांगितलं होतं अधिकाऱ्यांच्या बरोबर, जिल्हा पोलीस प्रमुखांच्या बरोबर आणि स्वतः ते खासदार म्हणून. तर मी त्यांना विनंती सुटू शकत नाही. कारण का जिल्हाधिकाऱ्यांनी जे काही मांडायचं त्यांनी माझ्या पुढे मांडलेलं आहे आणि हा प्रश्न इथं सुटणार नाही. हा प्रश्न सुटायचा असेल तर हायेस्ट लेवलला, वरिष्ठांच्या लेवलवर हा प्रश्न सुटू शकतो. मग त्यांनीच मला विचारलं की मुख्यमंत्र्यांच्या समोर चालेल का सोडवायला. तर मी त्यांना म्हटलं की मुख्यमंत्री नुसते चालणार नाहीत, मुख्यमंत्र्यांच्या बरोबर उपमुख्यमंत्री, कारण का ते गृहमंत्री आहेत, ते सुद्धा तिथं पाहिजे. आणि असंच ठरलं होतं की ते मला बोलवतील आणि चर्चा होईल, पण ती चर्चा झालेली नाही. हे स्पष्टपणाने मला आपल्याला सांगायचं आहे. मला चर्चेला बोलवलं गेलं नाही आणि म्हणून ती मुंबईत ती मीटिंग झाली नाही. हे छत्रपती शाहू महाराजांनी जे ताशारे उडवलेले आहेत एकदम बरोबर आहेत, 1% सुद्धा चुकीचं काही नाही. दुसरा मुद्दा त्यांनी सांगितलं की छत्रपती संभाजीराजे हे आक्रमक होते आणि आक्रमक असताना जे काय तिथं घडलं त्याचं मी समर्थन करत नाही, किंबहुना मी निषेध करतो, असं सुद्धा काहीतरी म्हटलं असं मला वाटतं. तर मला आपल्याला सांगायचंय की ते माझे वडील आहेत, ते कोल्हापूरचे खासदार आहेत आणि ते महाराज आहेत. आणि म्हणून महाराज हे सर्वांचे आहेत, ते माझे आहेत, कोल्हापूरचे आहेत आणि महाराष्ट्राचे आहेत. आणि म्हणून महाराजांच्या नात्याने त्यांनी आपली भूमिका मांडली, ही ती भूमिका मी मनापासून ते स्वीकारतो. पण हे स्वीकारत असताना सुद्धा मला त्यांना विनंती करायची आहे, विनंती ही करायची आहे की माझी भूमिका काय होती खासदार म्हणून त्यांनी एकदा जिल्हाधिकाऱ्यांना आणि जिल्हा पोलीस प्रमुखांना विचारावी, मला आनंद वाटेल. दुसरा मुद्दा. आणि तिसरा मुद्दा, मी आक्रमक होतो आणि मला काहीच वाईट वाटत नाही, मी आक्रमक होतो, काहीच वाटत नाही. कारण का मी आक्रमक कशासाठी होतो, माझ्या स्वार्थासाठी. मी आक्रमक होतो ह्या विशाळगडाला. विशाळगड किल्ला हा या विशाळगड किल्ल्याने शिवाजी महाराजांचं रक्षण केलं होतं. या विशाळगड किल्ल्याने शिवाजी महाराजांचं संरक्षण केलं होतं. या विशाळगड किल्ल्याने स्वराज्याचं रक्षण केलं होतं. या विशाळगड किल्ल्यावर शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, ताराबाई राणीसाहेब यांचं वास्तव्य होतं. याच विशाळगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचे नातू, ताराराणींचे पुत्र, करवीर संस्थापिकांचे पुत्र शिवाजीराजे पहिले करवीरचे, त्यांचा राज्याभिषेक सोहळा तिथं झाला होता. अनेक राजधानीमध्ये विशाळगड ही एक राजधानी होती. आणि या विशाळगडसाठी मी जर आक्रमकपणा मी जर घेतला असेल तर मला गर्व आहे.